नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय मराठी सेतू अभ्यासात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस 6वा व 7वा यात आपण क्षेत्र लेखन व क्षमता लेखन करताना अलंकाराचा वापर करता येणे या क्षमता या ठिकाणी विकसित करणार आहोत। आजच्या क्षेत्रातून आपली अलंकार ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना या ठिकाणी पूर्ण होणार आहे। तर चला जाणून घेऊया। या चौकटीमध्ये तुम्हाला 2 उदाहरणं दिलेली आहेत। पहिलं उदाहरण आहे हा आंबा गोड आहे आणि दुसरं उदाहरण आहे हा आंबा साखरेसारखा गोड आहे। दोघांमधला फरक या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेला असेल। त्या फरकावर आधारित खाली काही प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत। जसं पहिल्या चौकटीमधील दुसऱ्या वाक्यामध्ये कोणत्या 2 घटकांची तुलना केलेली आहे। वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात आलंच असेल की कोणत्या 2 गोष्टींमध्ये तुलना केलेली आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे, बरोबर। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, चौकटीमधील दुसऱ्या वाक्यामध्ये कोणाची तुलना कोणाशी केलेली आहे हे उत्तर या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे। म्हणजे दुसऱ्या ओळीत आंब्याची तुलना साखरेशी केली की साखरेची तुलना आंब्याशी केलेली हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे। तिसरा प्रश्न आहे, आंबा आणि साखर यांच्यातील समान गुणधर्म या ठिकाणी तुम्हाला ओळखायचे विद्यार्थी मित्रांनो। आता आंबा आणि साखर यांच्यातला समान गुणधर्म कोणता असतो माहिती ना आपल्याला सर्वांना। तर तो समान गुणधर्म या ठिकाणी लिहा। चौथा, आंबा आणि साखर यांच्यामध्ये सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द। आता परत या ठिकाणी ह्या वाक्याकडे आपण पहा, हा आंबा साखरेसारखा गोड आहे। मग आता याच्यामध्ये आंबा आणि साखर यांच्यातली तुलना किंवा यांच्यातला सारखेपणा दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे बरं, तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण ह्या 2 उदाहरणं जे त्या 2 उदाहरणांमध्ये 2 गोष्टी सारख्या आहे असं या ठिकाणी दाखवलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यावरून मग अलंकार जो असतो, या अलंकारामध्ये उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समान गुणधर्म या संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत। आता हे पहा, आपण उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समान गुणधर्म ह्या ठिकाणी आपल्याला उपमेय म्हणजे काय आणि उपमान कशाला म्हणतात हे समोर दिलेलं आहे। वाचा बरं। ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो तिला अलंकारात उपमेय म्हणतात। आता जसं हे जे वाक्य होतं की आंबा साखरेसारखा गोड आहे, मग कशाचं वर्णन केलेलं आहे, आंबा, म्हणून आंबा हे काय झालं, उपमेय झालं। जसं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे खाली, मुख कमलासारखे सुंदर आहे। या वाक्यामध्ये वर्णन कवी कोणाचं वर्णन करतायत, मुखाचं, तोंडाचं वर्णन करतायत, म्हणून मुख हे उपमेय झालं। तसं त्या उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं की आंबा साखरेसारखा गोड आहे, याच्यामध्ये आंब्याचं वर्णन आहे म्हणून आंबा हा काय झाला, उपमेय झाला। त्यानंतर पहा, उपमेयाच्या साम्याच्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात। म्हणजे आंबा कोणासारखा गोड आहे, तर साखरेसारखा गोड आहे, म्हणून या ठिकाणी साखर हे काय झालं, उपमान। जसं ह्या वाक्यामध्ये आपण पाहतोय, या वाक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतंय की मुख हे उपमेय आहे आणि याच्यामध्ये या ठिकाणी कमल हे उपमान आहे।
तर अशा पद्धतीने आपल्याला उपमेय आणि उपमान म्हणून लक्षात ठेवा. उपमेय कोणाला म्हणायचं? उपमेय कोणाला म्हणायचं तर ह्या ठिकाणी ज्याचं कवी वर्णन करत असतात ते झालं उपमेय. आणि उपमान कोणाला म्हणायचं? ज्याच्याशी ते तुलना करतात किंवा साम्य दाखवतात त्याला उपमान म्हणतात. आणि जसं आता साम्यवाचक शब्द, सारखेपणा दाखवणारा शब्द, जसं ह्या उदाहरणामध्ये पहा, मुख कमलासारखे सारखे हा जो शब्द आहे हा शब्द झाला तुमचा साम्यवाचक शब्द किंवा सारखेपणा दाखवणारा शब्द. तर ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या संकल्पना ज्या आहेत ह्या संकल्पना लक्षात आलेल्या असतील. आता सक्षम बनूया या चौकटीत 4 उदाहरणं या ठिकाणी तुमच्या समोर दिलेली आहेत. पहा मुलांनो, पहिलं उदाहरण वाचा बरं. शाळा पाहताच तनिष्काचं मन फुलपाखराप्रमाणे नाचू लागले. जसं आपल्या आता सर्वांच्या शाळा बंद आहेत, पण आपण शाळेत जेव्हा जातो तर शाळेत गेल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो. तसं तनिष्काचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. शाळा पाहताच तनिष्काचं मन फुलपाखराप्रमाणे नाचू लागलं. तर याच्यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, तनिष्काचं जे मन आहे या मनाची तुलना किंवा सारखेपणा हा फुलपाखराशी आपल्याला केलेला दिसून येतो. म्हणून ह्या वाक्यामध्ये मन हे उपमेय झालं आणि फुलपाखरा हे काय झालं? उपमान झालं. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दुसरं पहा, तानाजी सिंहासारखे वाढले. आता तुम्ही सांगा बरं, याच्यामध्ये कोणाची तुलना किंवा कोणाचा सारखेपणा कोणाशी केलेला आहे? तानाजी. तानाजी कोणासारखे आहेत? सिंहासारखे आहे. मग याच्यावरून तुम्हाला आता खालची 2 उदाहरणं जी त्या 2 उदाहरणांमधली तुम्हाला सारखेपणा, साम्य गुणधर्म जो आहे साम्य गुणधर्म या ठिकाणी तुम्हाला शोधायचा आहे. मग आता 4ही उदाहरणं जर पाहिले तर 4ही उदाहरणांमध्ये लाल रंगामध्ये जी अक्षरे दिलेली आहेत, प्रमाणे, सारखे, सम, गत हे जे आहेत हे सर्व साम्यवाचक शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो. काय आहेत? साम्यवाचक शब्द. मग असे अलंकारामध्ये साम्यवाचक शब्द कोणकोणते असतात? सारखा, जसा, जेवी, सम, सदृश, गत, परी, समान हे साम्यवाचक शब्द आहेत. इथं पण आलेले प्रमाणे, सारखे, सम, गत हे साम्यवाचक शब्द आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला उपमेय, उपमान आणि साम्यवाचक समान गुणधर्म. आता समान गुणधर्म या ठिकाणी मन आणि फुलपाखरू यांच्यातला समान गुणधर्म काय आहे? जसं फुलपाखरू नाचतं तसं मनही नाचतंय, आनंदित होतंय ना, बरोबर. जसं सिंहाला बळ असतं, शक्ती असते, तसं तानाजींनाही शक्ती आणि बळाने ते लढलेत. हा त्यांच्यातला समान गुणधर्म या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस अलंकारामध्ये आपण जी उदाहरणं पाहिली, शाळा पाहताच तनिष्काचं मन फुलपाखराप्रमाणे नाचू लागलं, याच्यामध्ये मन आणि फुलपाखरू यांच्यातली साम्यता या ठिकाणी दाखवलेली आहे. मग जेव्हा 2 गोष्टींमध्ये, 2 वस्तूंमध्ये ज्या वेळेस साम्यता दाखवलेली असते, समानता दाखवलेली असते, त्याला उपमा अलंकार असे म्हणतात. हे आपण मागच्या एकतेला पाहिलेलं आहे आणि हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेलच. आता पहा, पुढच्या चौकटीकडे आपण या ठिकाणी जाऊया. आता पुढच्या चौकटीमध्ये आपल्याला आता पहा, या चौकटीमध्ये
पहिलं उदाहरण दिलेलं आहे की बला कमला उडता भासे कल्पसुमांची माळची दे. म्हणजे बगडे आहेत. श्रावण मासी हर्ष मनाशी या कवितेतलं एक वाक्य आहे, ओळ आहे. यात म्हटलेलं आहे की बला कमला उडता भासे कल्पसुमांची माळची ते. जे बगड्यांचे जे काही रांग असते ना, ती रांग जेव्हा उडते तर ते उडत असताना एखाद्या कल्पसुमनाच्या हारेसारखी, माळासारखी त्या ठिकाणी ती दिसते, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये बलकमला म्हणजे बगडे, त्यांची रांग आणि कल्पसुमा यांच्यातली तुलना या ठिकाणी आपल्याला केलेली दिसून येते. त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी दोन गोष्टींमध्ये तुलना झालेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. पुढचं जे काही उदाहरण आहे, पुढच्या उदाहरणामध्ये पहा की आपण पाहतोय की शिरोभागी तांबडा तुरा आले जणू जास्वंदी फुल उमलले. आता शिरोभागी तांबडा तुला ही पण श्रावण मासी या कवितेतली, बालकवींच्या कवितेतली जी ओळ आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की कोंबड्याचं वर्णन ह्या ठिकाणी केलेलं आहे. कोंबड्याचा जो काही तुरा आहे, या तुराचं वर्णन ह्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्या तुराची तुलना कोणाशी केलेली आहे? जास्वंदाच्या फुलाशी केलेली आहे. मग याच्यामध्ये तांबडा तुरा, कोंबड्याचा जो काही तुरा आहे, हा तुरा झाला तुमचा उपमेय आणि जास्वंदी फुले झालं उपमान, बरोबर. आणि जणू हा जो काही शब्द आहे, ह्या शब्दाने ह्या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी, तर त्यांच्यातलं साधर्म्य किंवा तुलना त्या ठिकाणी केलेली आहे, म्हणून तो साम्यवाचक शब्द झाला. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण पहा. अर्धपायी पांढरीशी विचार गमे विहंगातील बडा फौजदार. आता याच्यामध्ये अर्धा पायी पांढरीशी विचार, जे कोंबडा आहे आणि एका कोंबड्याचं या ठिकाणी त्याचा जो काही विचार असते, ही जणू काही या ठिकाणी त्या कोंबड्यांमधला जो काही गमे विहंगातील बडा फौजदार, म्हणजे तो जणू काही त्यांच्यातला एक मोठा फौजदार आहे. जसं पोलीस असतात ना, तसं त्या ठिकाणी तो फौजदार आहे, अशी तुलना त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून विचार आणि त्यांच्यातला फौजदार असं या ठिकाणी तुलना आपल्याला दिसून येते. गमे हा जो शब्द आहे, गमे हा शब्द या ठिकाणी याच्यामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. गमे साम्यवाचक शब्द त्या ठिकाणी आहे. वाटे आषाढाचा धन माझ्या विठ्ठलाचे तन. आता इथं या ठिकाणी आषाढामधला घन म्हणजे या ठिकाणी आकाशात जे काही ढग असतात, त्या ढगांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांची तुलना कोणाशी केलेली आहे? विठ्ठलाच्या तनाशी, विठ्ठलाच्या शरीराशी, विठ्ठलाच्या प्रकृतीशी त्यांची तुलना केलेली आहे. याच्यामध्ये वाटे हा जो शब्द आहे, हा शब्द साम्यवाचक शब्द आहे आणि त्यांच्यामधला समान गुणधर्म म्हणजे त्यांचा रंग, त्यांच्यातला रंग जो आहे, हा रंग या ठिकाणी समान गुणधर्म आहे. जे पहिली जी काही आपली ओळ आहे, बालकमला उडता भासे कल्पसुमांचा माळची ते, त्यांच्यातला आकार जो आहे, हा आकार या ठिकाणी समान गुणधर्म आहे की नाही. माळ सारखा आकार त्या ठिकाणी आहे, म्हणून समान गुणधर्म त्यांच्यातला झाला. शिरोभागी तांबडा तुरा जणू जास्वंदी फुल. ते फुलाचा रंग जसा लाल असतो ना, तसं तांबड्या तुराचाही रंग लाल असतो. रंग या ठिकाणी आहे. अर्धा पायी पांढरीशी विचार गमे बडा फौजदार, विहंगातील बडा फौजदार. याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी रुबाबदारपणा जो आहे, हा रुबाबदारपणा, दोघांमधला रुबाबदारपणा या ठिकाणी आपल्याला समान गुणधर्म दिसून येतो. तर अशा पद्धतीने ज्या वेळेस उपमेयची तुलना ही उपमानाशी केलेली असते,
त्याला उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. किंवा उत्प्रेक्षा म्हणजे काय तर कल्पना केलेली. आता याच्यामध्ये आपण पाहतोय की कल्पनाचे ना, तर ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक उपमेय असतं आणि दुसरं उपमान आहे अशी कल्पना केलेली असते, त्याला उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. तर ह्या ठिकाणी तुम्हाला उत्प्रेक्षा अलंकार समजलेला असेल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आधी उपमा आणि उत्प्रेक्षा हे दोन अलंकार पाहिले. आता चला सराव करूया. या घटकामध्ये खालील उदाहरणांची उपमा व उत्प्रेक्षा अलंकारात वर्गीकरण करायचे आपल्याला. मला 4 उदाहरणं दिलेली आहेत. या 4 उदाहरणांपैकी कोणता उपमा अलंकार आहे आणि कोणता उत्प्रेक्षा अलंकार आहे हे तुम्हाला वहीमध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्हाला कळलं असेल आता उपमा म्हणजे काय आणि उत्प्रेक्षा म्हणजे काय. उपमा म्हणजे काय, परत एकदा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. उपमा अलंकार म्हणजे काय की ज्या ठिकाणी सारखेपणा दाखवलेला असतो दोन गोष्टींमध्ये, दोन वस्तूंमध्ये. आणि उत्प्रेक्षा म्हणजे काय तर त्या दोन गोष्टींची तुलना केलेली असते. हा फरक या ठिकाणी समजा, जाणून घ्या आणि मग तुम्हाला ह्या 4 उदाहरणांचे वर्गीकरण या ठिकाणी तुम्हाला करायचे आहे. आता कल्पक होऊया या घटकामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, अलंकाराच्या प्रकारानुसार उदाहरणांचा पाठ्यपुस्तकात शोध घ्या. आपले जे काही पाठ्यपुस्तक आहे 8वीचं असेल किंवा 9वीचं असेल, तर या पाठ्यपुस्तकांमध्ये तुम्हाला जे काही आलेल्या कविता आहेत, पद्य आहेत, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला अलंकाराचे प्रकार, आपण जे काही आता उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकार पाहिलं ना, त्यांची उदाहरणं तुम्हाला शोधायची आणि ती वहीत लिहून काढायची. पाठ्यपुस्तकातील कवितेचा अभ्यास करताना अलंकारिक रचना पहा. पाठ्यपुस्तक जेव्हा तुम्ही वाचत असाल ना, त्याच्यामध्ये काही पाठांमध्ये सुद्धा अलंकारिक रचना त्या ठिकाणी आलेली असते. म्हणजे कवितेमध्येच अलंकारिक रचना असते असं नसतं, तर पाठात सुद्धा आलेली असते. मग ती आपण शोधायची आहे. त्यानंतर शब्द कोडे सोडवा. तुमच्या समोर या ठिकाणी शब्द कोडे सोडवा. याच्यात आडवे शब्द आणि उभे शब्द आहेत. आता आडवे शब्द ते पहा, ज्याची तुलना करायची ते. आता 8वा उपमेय आणि उपमान. उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय हे जे आहे त्याच्यापैकी त्या ठिकाणी ज्याची तुलना करायची त्याला आपण काय म्हणतो ते तुम्हाला आडव्या याच्यामध्ये लिहायचं आहे. दुसरं आहे कवितेचं दुसरं नाव. कवितेला आपण दुसरं नाव काय म्हणतो ते तुम्हाला लिहायचं. तिसरं आहे पतीला या नावानेही ओळखतात. त्यानंतर उभे शब्द आहेत, ज्यांच्याशी तुलना करतात ते. परत या ठिकाणी तुम्हाला आता उपमेय आणि उपमान म्हणजे ह्या दोन संकल्पना तुम्हाला चांगल्या लक्षात येतीलच. दुसरं आहे कवितेला असेही म्हणतात, तेच कवितेचं दुसरं नाव किंवा कवितेला असेही म्हणतात. आणि तिसरं आहे एका अलंकाराचं नाव. आता जे काही आपण उपमा आणि उत्प्रेक्षा पाहिलं ना, त्याच्यापैकी एका अलंकाराचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. तर आपल्याला उपमा आणि उत्प्रेक्षा हे दोन अलंकार, त्याचप्रमाणे उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द आणि समान गुणधर्म ह्या संकल्पना लक्षात आलेल्याच असतील. तर ठीक आहे, आता आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद.